अगदी रे. हा तरात घेऊनच बसली तू आज तर. आज ही तराजू होय. हा ही तराजूचं मोठं राज आहे. काय ही तराजू दी आहे मला कोणी दिली तुम्हाला माहितीये का दाजी? कोणी? आधी माझ्या फॅमिलीला बोलू द्या. नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार. नमस्कार मंडळी. रामकृष्ण हरी. माझ्या माता बहिणीला नमस्कार, भाऊ बहिणीला नमस्कार. तर दाजी काय म्हणते तर हे तराजू कोणाची आहे? ह्या तराजूचं लय मोठं राज आहे. तराजू दाजीच्या इथं तर आपलं शेत नाही. ह्या तराजूचं इतकं मोठं राज आहे. मी तुम्हाला सांगते हे काय लपलेलं आहे ह्या तराजूच्या मागं. आणि तराजू दिले कोणी मला ते पण सांगते भावा बहिणीनं तुम्हाला. आज मी माझं कसं आहे चुकून लपून काय ठेवीत नाही. काय असेल ते मी सगळ्याला उघड सांगत असते. ही तराजू कोणी दिली, का दिली, कशासाठी दिली. हे माझं जुनं ती सोनं आहे. मी सोन्याला हे मानित नाही भावा बहिणीनं. पण मला ही तराजू दिलेली आहे. माझ्या आजीनं तराजू दिली. कोणी दिली? माझी आजी दाजी. म्हणजे माझ्या आईची आई. बर. माझ्या आजीनं तराजू दिली. या माझ्या आजीनं का तर लय जीव होता आमच्यावर. आणि या तराजूनं माझी आजी काय करायची माहितीये का? तर ह्याच तराजूनं माझी आजी पेरू विकायला जात होती गावात. पेरूची डाळ डोक्यावर घ्यायची माता बहिणीनो. माझी आजी पेरूची डाळ म्हणजे पाटी मोठी डोक्यावर घ्यायची आणि सगळ्या गावात पेरू विकायची. कुणी एवढं ज्वारी द्यायचं, कुणी गहू द्यायचं आणि सगळी नातरुंड जवळ घ्यायची. झोपडपट्टी एक होती माझ्या आजीची. शाळेच्या पाठीमागं माझ्या आजीची झोपडपट्टी होती. मी एक गाणं बी छोटं म्हणणार आहे, काय बी तयार करते मी 1 मिनिटात, त्याची काय काळजी करू नका. तर मी मधली शाळा सुटली 15 मिनिटाची दाजी. पळतच जायचं शाळेच्या पाठीमागं. झोपडपट्टी होती माझ्या आजीची. तर तिथं गेले की तेवढ्या 15 मिनिटात माझ्या आजीनं भजं तळून द्यावं, कुरवडी तळून द्यावी, 2-4 भजे तळावं. आता लेकरू येते शाळेतून. माझं शिक्षण लय थोडं झाले पण तेवढ्या वेळात आजीनं नातरुंड सगळीचीच सांभाळलेली आहे ती. बरोबर आहे का दाजी? बरोबर आहे. तर आता ह्या तराजूचं कारण लय मोठं म्हणजे लय मोठे. माझ्या आजीचं जरा दुखायला लागलं. मी गेलेले होते माहेरी, लग्न झालेलं होतं माझं. माता बहिणीनं नीट ऐका. माझ्या आजीला आजोबा तर बघितले नाही माता बहिणीनं. माझी आजी उंचीची उंची नाशी होती. मरुस्तोर माऊली माझी आजी पेरूच्या झाडावर चढायची, पेरू काढायची आणि स्वतः शिरायची माझी आजी. भक्कम धट होती माझी आजी, काटक होती, खूप सुंदर होती माझी आजी. स्वभाव भारी होता, आराधनीचा मान होता माझ्या आजीला. आणि तुम्हाला सांगते माता बहिणीनो, माझी आजीनं काय केलं, मला म्हणली माझी आजी ही तराजू आहे ती तुला घेऊन जा. आजी काय म्हणली, आजी चांगली होती. आजारी पडायला थोडा टाईम होता. आजीला चांगली होती त्यावेळेस. मग लेकरं बारीक होते माझी. आजी आली घरी, म्हणली तू कवा आली ग, एवढी तराजू तुला न्या जा. माझी आजी काय म्हणली, ह्या तराजूनं माझी आजी पेरू विकायची. लक्षात घ्या, ह्याच तराजूनं पेरू विकायची आजी माझी. आणि म्हणली तराजू तुला घेऊन जा. म्हणून ही तराजू मी आणलेली. माझ्या आजी ती वस्तू आहे. कारण माझ्या आजीला 5 पोरं आणि 6वी पोरगी आहे. ती माझी आई, मला 5 मामं आणि 6वी त्यांची बहीण म्हणजे माझी आई आहे. माझ्या आजीनं कोणची बी वस्तू केली, कोणची बी वस्तू घेतली, माझ्या आजीनं 6 हिस्सा केलेले. तर 6 हिस्सा आणि 1 हिस्सा मला येणार आहे तिथला. मी सगळ्या महाराष्ट्राला धावणार आहे. ती हिस्सा मी घेणार आहे. माझ्या भावाला देणार नाही, बहिणीला देणार नाही. कारण माझा भाऊ म्हणला, कारण भावाची लय लाडकी आहे मी, बहिणीची बी लाडकी आहे. कारण ती दोघं बी म्हणले ते आमच्या जयश्रीला काय असेल तिच्या आईचं जयश्रीला द्यायचंय. जयश्रीची लय गरिबी आहे. आपण तरी इकडं पटाभर शेताव सुखात खातो, पण जयश्रीला द्यायचंय. ती मामाच्या हिकडली जी वस्तू आता यायची राहिली माता बहिणीनो, भावा बहिणीनो, मामाची बी लय लाडकी आहे मी. 5 मामाची मी लय लाडकी आहे. मी आज सांगते तुम्हाला, मामाची लाडकी, मामीची लाडकी, सगळेची चांगले, सगळे मामा चांगले आहेत माझे. तर 6वा हिस्सा जे आहे ती मी आता म्हणून धावणार नाही कोणचा हिस्सा आहे 6वा. तर मी ती स्वतः तिथं उभा राहून तुम्हाला धावणार आहे. ही 6वा हिस्सा माझ्या आईचा आहे. ती आज मी
घेतलाय आणि ती येणार आहे आपल्याला काही दिवसानं आणि मी घेणारच आहे ती, हे मी सांगते तुम्हाला. तर ही माझ्या आजीची तराजू आहे. आजीचा लय जीव होता कारण 6वी एकच मुलगी होती माझ्या आजीला आणि 5 मुलं होती. म्हणून माझ्या आजीनं कोण्या बी वस्तूचं 6 हिस्सा केलं माझ्या आजीनं. रानात एक बांडा आंबा होता, त्याचं नावच बांडा आंबा. गोल लय गोल आहे दाजी, हा गोड तर लय आंबा येतो. आई होती तर आजी होती तर आंबा आला का नाही? आले गे खरं सांगा, वर्षाला आजीला आंबा दिला का नाही आपल्याला? गेले गे आता आंबा येतात का आपल्याला तिथलं? नाही देत. नाही तर कारण शेत इकलं बी माझ्या मामाच्या पोरानं माघारी घेतलं बी शेत दाजी, भाऊजीनं, थोरल्या भाऊजीनं माघारी बी घेतलंय का नाही? घेतलंय. तर त्या आंब्याला जागा जवळजवळ लय मोठा आंबा आहे, 1 एकर तरी आटला असेल बघा दाजी. बर बर. हां, तर तुम्हाला सांगते आंब्याचं 6 हिस्से केलं. जवळ माझी आजी होती तवर आंब्याचा 6वा हिस्सा इथपर्यंत आलेला आहे मला. माझी आजी गेली तशी ती आंब्याचं बंद झालं. माझी आजी गेली तशी दिवाळी बंद झाली. माझी आजी गेली तशी पंचम बंद झाली. माता बहिणीनो ऐका तुम्ही, माझी आजी गेली तसं हे सगळं झालेलं आहे. पण माझा 6वा हिस्सा मी आता घेणारच आहे. हे तराजू सांगते माझ्या आजीची किती माया होती. आणि आजीनं सांगितलेलं आहे मला, मी माझ्या चांगून आहे माझ्या आईचं नाव माता बहिणीनो. माझ्या चांगुणाला म्हणले मी 6वा हिस्सा दिलेला आहे. आणि मला कागद दावली माझ्या आजीनं. काय केलं? कागद किती आहे कितीची ती सगळे कागद मी वाचलेली ती. आणि आता किती येणार आहे आपल्याला किती देणार आहे ती बी सांगते तुम्हाला, किती दिले ती आणि त्या कागदावर किती होतं ती बी सांगते तुम्हाला. तर आता का नाही मी गाणं म्हणते एक, कारण मामाची मी लय लाडकी, भावाची लाडकी. तर ऐका गाणं, चुकलं तर माफ करा. माझं गौर माहेर 5 मामाचा दार. माझं गौर माहेर 5 मामाचा दार. 1 नंबरचा मामाला, ऐका थोरला मामाला, ऐका तरी कडव्यात पहिल्या माता बहिणीनं ऐका. 1 नंबरचा मामाला चल म्हणतो दिवाळीला. 1 नंबरचा मामाला चल म्हणतो दिवाळीला. माझं गौर माहेर 5 मामाचा दार. माझं गौर माहेर 5 मामाचा दार. 2ऱ्या नंबरचा मामाला, 2 नंबरचा मामा म्हणजे उत्तरेश्वर माळी माझा मामा. ते आता राहिले नाही, ती देवाघरी गेलेले आहेत, पण असल्याप्रमाणेच आहेत इथं. म्हणून म्हणायचंय 2 नंबरचा मामाला त्यानं गाणं शिकवलंय मला. मामाला गाण्याचा त्या लय नाद होता. म्हणून काय म्हणायचे, 2 नंबरचा मामाला बाई गाणं शिकवलंय मला. माझं गौर माहेर 5 मामाचा दार. माझं गौर माहेर 5 मामाचा दार. 3ऱ्या नंबरचा मामाला, 3ऱ्या नंबरचा मामा माझा ऐका. 3ऱ्या नंबरचा मामाला साडी चोळी आणू का म्हणतो तुला. 3ऱ्या नंबरचा मामाला साडी चोळी आणू का म्हणतो तुला. माझं गौर माहेर 5 मामाचा दार. माझं गौर माहेर 5 मामाचा आधार. 4थ्या नंबरचा मामाला, 4थ्या नंबरचा मामाला भाची बाई सरणार नाही म्हणतो तुला. भाची बाई सरणार नाही म्हणतो तुला. माझं गौर माहेर 5 मामाचा दार. माझं गौर माहेर 5 मामाचा दार. 5व्या नंबरचा मामाला ऐका माता बहिणीनो. 5व्या नंबरचा मामाला हाय व लई लहान दाकटा.
5व्या नंबरचा मामाला ती लई लहान धाकटा अन सगळ्याचाच लाडका बाई सगळ्याचाच लाडका माझं गौर माहेर 5 मामाचा दार माझं गौर माहेर 5 मामाचा दार माझं गौर